नोबेल फाउंडेशनच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. मित्रांनो, आज आपण नीट या विषयाबद्दल बोलणार आहोत. नीट जी मेडिकल एंट्रन्स एक्झाम आहे. आता जे विद्यार्थी 10वी मध्ये आहेत, ज्या विद्यार्थ्यांना 10वी नंतर नीट परीक्षा देऊन डॉक्टर व्हायचं आहे आणि समाजाची सेवा करायची आहे, अशा विद्यार्थ्यांच्या मनामध्ये आणि त्यांच्या पालकांच्या मनामध्ये आता प्रश्न असेल की नीट या परीक्षेची तयारी करायची तरी कशी. 2 वर्ष चांगली तयारी केल्यानंतर चांगल्या मेडिकल कॉलेजला नंबर कसा लागेल, ही सर्व प्रश्न तर पालकांना आणि विद्यार्थ्यांना आता खरंच भेडसावत आहे. या प्रश्नाची उत्तरं आजच्या व्हिडिओमध्ये मी देणार आहे. मित्रांनो, नीट ही जी परीक्षा आहे ही नॅशनल लेवलची परीक्षा आहे. राष्ट्रीय पातळीवर लाखो विद्यार्थी, 8 ते 9 लाख विद्यार्थी ही परीक्षा देतात आणि ह्या विद्यार्थ्यांमधून जे मेरिटोरियस स्टुडंट्स असतात त्या विद्यार्थ्यांना चांगल्या मेडिकल कॉलेजला ऍडमिशन मिळते आणि ते भविष्यात डॉक्टर होतात. मित्रांनो, नीट परीक्षा एकूण 720 मार्कांची असते. मी परत सांगतोय, नीट ही परीक्षा एकूण 720 मार्कांची असते. या परीक्षेमध्ये एकूण प्रश्न असतात 180. 180 प्रश्न हे विभागलेले असतात 3 गटामध्ये. याचा सर्वात मेजर पहिला सब्जेक्ट असतो, अर्थातच मेडिकल आहे म्हणून बायोलॉजी. 180 प्रश्नांपैकी निम्मे प्रश्न म्हणजे 90 प्रश्न हे एकट्या बायोलॉजीवर असतात. म्हणजे हे क्लिअर आहे की तुम्हाला जर डॉक्टर व्हायचंय तर तुम्हाला बायोलॉजीवर प्रचंड फोकस करावा लागेल. आणि उरलेले जे 90 प्रश्न आहेत ते डिवाइड होतात फिजिक्स आणि केमिस्ट्रीमध्ये. फिजिक्स 45 प्रश्न, केमिस्ट्री 45 प्रश्न, असे एका विषयाला 45 फिजिक्सला, एका विषयाला 45 केमिस्ट्रीला आणि एकट्या बायोलॉजीला 90. 180 प्रश्न, एका प्रश्नाला 4 गुण असतात. एकूण गुण झालेत 720. 180 प्रश्न, प्रत्येकाला 4 मार्क्स, 720 मार्क्स. तुम्हाला 720 मार्क्सला ही परीक्षा असते. आता ह्या परीक्षेमध्ये दरवर्षी जे मेरिट्स आहेत ते बदलत जातात. प्रश्नपत्रिकेच्या पातळीनुसार दरवर्षी मेरिट हे अप डाऊन हे होत असतं. मागच्या वर्षी जर आपण बघितलं तर खूप जास्त मेरिट मागच्या वर्षी लागलं आणि मुलांना मार्क्स सुद्धा तसेच होते, जास्त मार्क्स होते. तर असे परीक्षा जी आहे त्या प्रश्नपत्रिकेच्या पातळीवर, त्या लेवलवर सगळे हे मॅनेज होत असतं. आता आपण बघणार आहोत की पुढच्या 2 वर्षांसाठी या 720 गुणांसाठी आपली लढाई कशी असणार आहे. बघा काय आहे, मुळात 11वी सायन्स, 12वी सायन्स 2 वर्ष, पूर्ण 2 वर्षाचा सगळा अभ्यासक्रम लक्षात ठेवणं आणि ह्या अभ्यासक्रमाला 2 वर्ष लक्षात ठेवून परीक्षेच्या दिवशी त्याला यशामध्ये रूपांतरित करणं, त्याला गुणांमध्ये रूपांतरित करणं, ही खरं तर चॅलेंजिंग गोष्ट आहे. मग 11 सायन्स कम्प्लीट NCERT, 12 सायन्स कम्प्लीट NCERT, फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, अशा 3 सेक्शन मध्ये तुम्हाला 2 वर्षांचा NCERTचा पूर्ण अभ्यास करायचा आहे. मग आता जर आपल्याला एवढी मोठी लढाई जिंकायची आहे, इतकी लांबची शर्यत आपल्याला जर पूर्ण करायची आहे, तर नक्कीच अर्ली बिगिन इज हाफ डन. लवकर सुरुवात करा आणि अर्ध यश त्यातच मिळवा. बघा, तुम्ही 10वीची परीक्षा झाल्या लगेच नीटच्या तयारीला लागा. जेव्हा तुम्ही लवकर सुरुवात करतात त्यावेळेला तुमचे स्पर्धक जे असतात ते स्पर्धक हे तुमच्या मागे पडलेले असतात. बघा, तुमची स्पर्धा आतापर्यंत काय होतं, 10वी पर्यंत काय होतं की जी कॉम्पिटिशन होती ती लिमिटेड होती. एका वर्गापुरतं ती कॉम्पिटिशन होती. तुम्ही क्लासमध्ये फर्स्ट आलात, इव्हन नवे तुम्ही स्कूलमध्ये फर्स्ट आलात, तर ते सक्सेस जे आहे ते एक लिमिटेड सक्सेस आहे. जास्तीत जास्त काय तर तुम्ही 4-5 स्कूल मिळून सिटी म्हणून किंवा तालुका म्हणून, जिल्हा म्हणून पहिले येऊ शकता. पण यात काय आहे की तुमच्या कॉम्पिटिशनला
पूर्ण भारतातले स्टुडंट असतात. म्हणजे आसाममध्ये नीट देणारा पण तुमचा कॉम्पिटंट आहे, केरळमध्ये पण नीट परीक्षा देणारा तुमचा कॉम्पिटंट आहे, जम्मूमध्ये पण नीट देणारा तुमचा कॉम्पिटंट आहे, मुंबईला नीट देणारा पण तुमचा कॉम्पिटंट आहे, आणि इकडे कलकत्त्याला सुद्धा नीट देणारा तुमचा कॉम्पिटंट आहे. म्हणजे इतक्या वास्ट आणि खूप म्हणजे प्रचंड स्पर्धक या ठिकाणी आहेत. आता स्पर्धेचा नियम आहे की ज्या स्पर्धेमध्ये आपण आहोत त्या स्पर्धेतले इतर स्पर्धक ज्यावेळेला आराम करत असतात त्यावेळेला आपल्याला जायचं असतं. म्हणून एक दुसरा नियम मला इथे सांगावासा वाटतो की तुम्ही स्टेडीली आणि कॉन्स्टंटली चालत राहा, अभ्यास लवकर सुरू करा, आणि जे काही तुमच्या मनामध्ये अशा काही भ्रामक कल्पना असतील की 12-12 तास अभ्यास करा, 14 तास अभ्यास करा, तर मित्र असं अजिबात नाहीये. तुम्ही अभ्यास सुरू केल्यापासून अगदी पहिल्या दिवसापासून दररोज 5-6 तास 7 तास 5-6 तास 7 तास अभ्यास जर केला, फक्त तो स्टेडी ठेवा, कॉन्स्टंटली कन्सिस्टन्सी तुमची ही असली पाहिजे. कारण ह्या परीक्षेच्या यशामध्ये तुमची कन्सिस्टन्सीच तुम्हाला मदत करणार आहे. म्हणून माय डिअर फ्रेंड्स, इथे तुम्हाला वीरेंद्र सेहवाग बनायचं नाही, रोहित शर्मा बनायचं नाही, तुम्हाला बनायचं आहे द वॉल राहुल द्रविड. दररोज बॅटिंग, आणि ती पण कशी कॉन्स्टंटली. आता स्टेडीली हा सगळा अभ्यास तुमचा सुरू झाला की सिम्पली वेटेज जे आहे ते मोस्टली बायोलॉजीला आहे. म्हणून 10वी परीक्षा झाल्या सर्वात आधी 8th स्टँडर्ड, 9th स्टँडर्ड आणि 10th स्टँडर्ड मध्ये जो काही सायन्सचा सिलेबस आहे, ते फिजिक्स असू देत, केमिस्ट्री असू देत, बायोलॉजी असू देत, संपूर्ण अभ्यास तुम्ही 10वी संपल्यानंतर एकदा पूर्ण अभ्यास करून टाका. म्हणजे 8वी 9वी 10वीची रिव्हिजन करा. म्हणजे तुम्हाला 11वी मध्ये जेव्हा अभ्यास सुरू कराल तर काही टॉपिक जे तुम्हाला कठीण वाटणार आहेत किंवा तुम्हाला अनोळखी वाटू शकतात, तसं होणार नाही, कारण तुमची रिव्हिजन ही प्रॉपर झालेली असेल. उत्तम रिव्हिजन झाल्यानंतर 11वीच्या अभ्यासाला सुरुवात करा. एक गोष्ट लक्षात ठेवा, अनटिल अँड अनलेस तुमची कन्सेप्ट क्लिअर होत नाही तोपर्यंत त्या मुद्द्याला सोडू नका. कारण तुम्ही अर्ली सुरुवात केलेली आहे, खूप लवकर सुरुवात केली आहे, त्याचा सर्वात मोठा बेनिफिट असतो की तुम्हाला वेळ देताय. प्रत्येक टॉपिक, प्रत्येक चॅप्टर, प्रत्येक टॉपिक, त्याची प्रत्येक कन्सेप्ट तुम्हाला ही सखोल डीपली समजून घेता येते, आणि त्याच्यामुळे लवकर सुरुवात करणं हे खूप गरजेचं आहे. प्रत्येक कन्सेप्ट व्यवस्थित समजून घ्या. त्या कन्सेप्टच्या बेसवर तुम्ही प्रॉपर नोट्स तयार करा. जे तुमचे मार्गदर्शक आहेत, तुमचे जे कोच आहेत, जे तुम्हाला टीच करतायत, त्यांच्या मार्गदर्शनामध्ये चांगल्या स्वतःच्या नोट्स तुमच्या प्रिपेअर करा. नंतर काय होईल की तुम्ही अर्ली स्टार्ट केलेला आहे पहिला फंडा. सेकंड की स्टेडी आणि कॉन्स्टंट कन्सिस्टन्सी तुमची असली पाहिजे, की कमीत कमी दररोज इतका अभ्यास मी करणार म्हणजे करणार. मग तिकडे ऊन, वारा, पाऊस, वादळ काहीही येऊ देत, माझा अभ्यास हा कन्सिस्टंटली सुरूच असेल. हे तुम्ही करून ठेवा. म्हणजे काय होईल की तिसरा टप्पा हा इझी जाईल. तिसरा टप्पा काय, कन्सेप्ट क्लिअरन्स. तुमच्या कन्सेप्ट क्लिअर होणं गरजेचं आहे. म्हणून रिव्हिजन करा, मग एनसीईआरटीच्या पुस्तकांचा अभ्यास सुरू करा. तुम्हाला सगळ्यांना सांगतो, एनसीईआरटीच्या बाहेर नीट परीक्षेला काहीही विचारलं जात नाही. आय कॅन शो यू लाईन टू लाईन स्टेटमेंट्स हे परीक्षेला जसेच्या तसे एनसीईआरटी मधून विचारलेले असतात. म्हणून फुल कॉन्सन्ट्रेशन हे फक्त एनसीईआरटीच्या पुस्तकांवर तुमचं असलं पाहिजे. ज्या एनसीईआरटीच्या पुस्तकांबद्दल मी आता बोलतोय, सगळ्यांनी हे लक्षात घ्या की एनसीईआरटीच्या बुक्स मधून तुम्हाला पूर्ण टेक्स्ट म्हणजे पुस्तकामध्ये दिलेली एकन एक ओळ तुम्हाला अभ्यासायची आहे. एक सुद्धा टॉपिक, एक सुद्धा पॅरेग्राफ स्किप करायचा नाहीये. रीड द एव्हरी टेक्स्ट. दुसरा मुद्दा, प्रत्येक डायग्राम ही तुमची लर्न असली पाहिजे. मग ती अगदी बॉटनी, झुलॉजी, एम्ब्रिओलॉजी कुठली काय असेल ना, प्रत्येक डायग्राम ही तुमची व्यवस्थित लर्न पाहिजे आणि विथ कॅप्शन्स असली पाहिजे. बरेच विद्यार्थी चूक करतात, त्यांना खूप सुंदर डायग्राम ड्रॉ करता येते, मात्र डायग्रामच्या कोणत्या पार्टला काय म्हणतात
हे त्यांना माहीत नसतं आणि याचा खूप मोठा फटका हा परीक्षेमध्ये बसतो. म्हणून एनसीईआरटी टेक्स्ट, एनसीईआरटी डायग्राम, एनसीईआरटी कॅप्शन अलॉंग विथ द टेबल्स, फिजिक्स असेल, केमिस्ट्री असेल किंवा बायोलॉजी असेल, टेबल्स दिलेले असतात आणि त्या टेबल्सचं काय वैशिष्ट्य आहे लक्षात घ्या. जर तुम्ही एनसीईआरटी मधला जर एखादा टेबल बघितला असा की ह्या टेबलमध्ये तुम्हाला एका बॉक्समध्ये खूप मोठी माहिती लपलेली असते. म्हणून प्रत्येक टेबलचा खूप मायक्रो स्टडी हा आपल्याला करता आला पाहिजे. म्हणून फोकस ऑन द एनसीईआरटी. प्रत्येक चॅप्टरच्या खाली तुम्हाला एक्सरसाइज दिलेली असते. एक्सरसाइज मधला एक एक क्वेश्चन, मग तो थेअरी असो, एमसीक्यू असो किंवा न्यूमरिकल्स असो, एक्सरसाइज ही कम्प्लीट सॉल्व करा. एक एक प्रश्न हा तुमच्या हाताखालून गेलाच पाहिजे. नॉट ओनली वन टाइम, फॉर द मेनी टाइम्स. खूप वेळा तुमची एक्सरसाइज ही सॉल्व झालेली पाहिजे, एमसीक्यू सॉल्व झाले पाहिजे, न्यूमरिकल्स सॉल्व झाले पाहिजे. आता सिंपल असं आहे की 180 प्रश्न असणार आहेत. 90 बायोलॉजी, 90 फिजिक्स, माफ करा 90 बायोलॉजी, 45 फिजिक्स, 45 केमिस्ट्री. 180 प्रश्नांना तुम्हाला वेळ किती असणार आहे? 3 तास. म्हणजे मिनिट्स किती? 180 मिनिट्स. तर दोस्तांनो 180 प्रश्न आणि 180 मिनिट म्हणजे एका प्रश्नाला वेळ किती मिळणार? यस, 1 मिनिट. आता या एका मिनिटात तुमचं उत्तर आलं पाहिजे. जर सिंपल क्वेश्चन असेल तर उत्तर काही सेकंदात पण येतं. मात्र फिजिक्सचे न्यूमरिकल्स, फिजिकल केमिस्ट्रीचे न्यूमरिकल्स, अनालिटिकल केमिस्ट्रीचे न्यूमरिकल्स यांना तर खूप जास्त वेळ पण द्यावा लागतो. जर ते खूप म्हणजे माइंड ट्विस्टिंग जर ते असतील तर खूप वेळ द्यावा लागतो. मग म्हणून एक गोष्ट, नीटची तयारी सुरू करताना पहिल्या मिनिटापासून लक्षात ठेवायची आहे, एमसीक्यू मध्ये तुम्हाला मास्टर व्हायचं आहे. बघा, नीट परीक्षा जी आहे ती मल्टिपल चॉईस क्वेश्चन बेस आहे. तुम्हाला 4 ऑप्शन मिळतील, त्यातला एक राईट ऑप्शन तुम्हाला निवडायचा असणार आहे. फर्स्ट स्टँडर्ड पासून 10th स्टँडर्ड पर्यंत आपल्याला डिस्क्रिप्टिव्ह लिहायची सवय आहे. लक्षात घ्या, 1st to 10th आपल्याला डिस्क्रिप्टिव्ह लिहायची सवय आहे. आपल्या मेंदूला मागचे 10 वर्ष सातत्याने आपण डिस्क्रिप्टिव्ह पद्धतीच्या ऑर्डर्स दिलेल्या आहेत. जे तुम्हाला जर सांगितलं की राईट अ शॉर्ट नोट ऑन येलो फॉस्फरस, तर तुम्ही येलो फॉस्फरस बद्दल 4-5 ओळी सहज लिहू शकता. किंवा तुम्हाला जर क्वेश्चन असा दिला की राईट अ शॉर्ट नोट ऑन ग्रॅव्हिटेशनल फोर्स, तर तुम्ही ग्रॅव्हिटेशनल फोर्स लिहू शकता, न्यूटनचा लॉ लिहू शकता, F डायरेक्टली प्रोपोर्शनल टू m1 m2 अपॉन r², हे सगळं लिहू शकतात. का तर आपल्या मेंदूला मागचे 10 वर्ष ही सवय झालेली आहे की आपण डिस्क्रिप्टिव्ह पद्धतीने हे सगळे लिहायचं. आता उलट आहे, आता तुम्हाला एमसीक्यू फेज मध्ये जायचं. मग मित्रांनो, 10 वर्षाच्या सवयीवर आपल्याला 2 वर्षाच्या सवयीने मात करावी लागेल. म्हणून 2 वर्ष एमसीक्यू वर सगळ्यांनी फोकस करायचे. एमसीक्यू साठी एक मास्टर लाईन, एक पंच लाईन तुम्हाला देतो. ॲक्युरेसी विथ करेक्टनेस, हे ज्याला जमलं तो नीट मध्ये भन्नाट स्कोर करू शकतो. ॲक्युरेसी पण पाहिजे, पण करेक्ट पण पाहिजे आणि इन टाइम पाहिजे. लक्षात घ्या, ॲक्युरेसी इन टाइम, करेक्टनेस इन टाइम. एखादा क्वेश्चनचा तुम्ही आन्सर करेक्ट सोडवलेला आहे, पण त्याला जर तुम्ही 15 मिनिट लावलेले आहेत तर यू आर फेल. तुमचं आन्सर करेक्ट जरी असेल तरी तुम्ही फेल आहात. कारण तुम्ही जिथे 2 मिनिटं पाहिजेत, 1 मिनिट लागला पाहिजे, तिथे तुम्ही 15 मिनिटं लावलेली आहेत. म्हणून ॲक्युरेसी इन टाइम, दिस इज द ग्रेट पंच पॉइंट. लक्षात घ्या, याची सवय आधी तुमच्या पहिल्या चॅप्टर पासून करा. वेन एव्हर यू सॉल्व एमसीक्यू सॉल्व करायच्या आधी तुमचा अभ्यास खूप चांगला पाहिजे. तो जर खूप चांगला अभ्यास असेल तर तुम्ही इझिली त्या मोड मध्ये जाऊ शकता की अगदी विदिन अ सेकंड यू कॅन चूज अ करेक्ट ऑप्शन. म्हणून एमसीक्यू ची प्रॅक्टिस ही तितक्यात छान पद्धतीने तुम्हाला करायची आहे. संपूर्ण सिलेबस हा आत्ताच तोंडी पाठ करा. म्हणजे जे विद्यार्थी नीट 2024
22 देणार असू की 23 देणार असू, सगळ्यांनी हे लक्षात घ्या की तुम्हाला संपूर्ण सिलेबस 11th आणि 12thचा NCERTच्या बुकच्या इंडेक्स तुमच्या तोंडी पाठ असल्या पाहिजेत विथ सब टॉपिक्स. म्हणजे आपल्याला कळेल, आपल्याला माहिती असते की आपल्याला किती आवाका आपल्या अभ्यासासमोर आहे, किती सर्कम्फरन्स मध्ये आपल्याला अभ्यास करायचा आहे हे तुमच्या समोर असतं. म्हणून नीट 2023 ज्यांना क्रॅक करायचे आहे त्यांच्यासाठी सर्वात गरजेचं आहे प्लॅन. जर तुम्ही उत्तम प्लॅन करता आहात, जो प्लॅन तुम्हाला सक्सेस कडे घेऊन जाणार आहे, जर तुम्ही तो उत्तम केला आणि त्याला फॉलो केलं, मला नाही वाटत की तुम्हाला कोणी अपयशी करू शकतो. दिवसांची मेहनत 720 गुणांसाठी आहे. खूप लांबची लढाई आहे. सूक्ष्म नियोजन, वेळेचा योग्य वापर आणि परीक्षेच्या प्रती असणाऱ्या तुमच्या मनातली अतिशय तीव्र इच्छा, या गोष्टी जर तुम्ही पाळल्या तर 2 वर्षात अतिशय उत्तम निकाल हा तुमचा येऊ शकतो. मित्रांनो, नीट परीक्षेमध्ये जे 3 फॅक्टर्स आहेत इम्पॉर्टंट आहेत ते सांगतो. 1 तुम्ही स्वतः, 2 तुमचे टीचर्स आणि 3 तुमचे पॅरेंट्स. तुम्ही, पॅरेंट्स आणि टीचर्स हा ट्रायंगल जर मजबूत राहिला, यातल्या प्रत्येकाने आपली जबाबदारी व्यवस्थित पार पाडली तर 100% यश मिळतं. म्हणून स्टडी, रिव्हिजन, रिकॉल द रिव्हिजन, रिकॉल द स्टडी, MCQ प्रॅक्टिस, analysis of wrong answers and finally analysis नंतर जे रॉंग आहे त्याच्यामध्ये पुन्हा इम्प्रूव्हमेंट. ह्या स्टेप्सनं जर आपण 2 वर्ष मेहनत केली तर 100% तुम्हाला नीट परीक्षेमध्ये चांगलं यश मिळेल. याच्यासाठी तुम्हाला बेस्ट गायडन्स हे असलं पाहिजे. आय रिक्वेस्ट टू ऑल द स्टुडंट्स दोज बिलॉंग्स टू महाराष्ट्र, स्पेशली खानदेश, नीटच्या तयारीसाठी तुम्हाला खूप दूर जायची आता गरज नाहीये. खूप चांगलं क्वालिटी गायडन्स विथ द एक्सपर्ट्स अवेलेबल आहे. अर्थातच नोबेल फाउंडेशन मध्ये जळगावला. इथे निवासी सुद्धा यावर्षी ऍडमिशन आहेत. तुम्ही इथेच राहून तयारी करू शकता विथ रीडिंग रूम, लायब्ररी, मेस, ऑल द फॅसिलिटीज. We are providing you the best quality education for the NEET. So welcome to Nobel Foundation. NEET बद्दलच्या कुठल्याही शंका असतील, अडचणी असतील तर मित्र हो, मला भेटा, फोन करा, मेसेज करा. I will answer you. Have a good time. All the best. अशाच पालकत्व संबंधित, शिक्षणासंबंधित, करिअर संबंधित माहितीपूर्ण व्हिडिओसाठी प्लीज आमच्या नोबेल फाउंडेशनच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा. थँक्यू.